तर नमस्ते, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणारा पास्ता रेसिपी। चला तर मग लगेच सुरुवात करूया। तर मी इथे एका पॅनमध्ये टाकत आहे 1 कटोरी पाणी आणि पास्ता आपल्याला पाण्यामध्ये उकडवून घ्यायचे आहेत। तर हे बघा, पास्ता आपले छान असे उकडले झालेले आहेत। आता आपण हे उकडलेले पास्ता जे आहे चाळणीमध्ये काढून घेऊया, यामधील एक्स्ट्रा पाणी निघून जाण्याकरिता। तर आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि आता मुलांना सकाळी शाळेत जाताना काहीतरी असं चटपटीत खायला हवं असतं। तर अशा वेळेस आपण मुलांना असं चटपटीत पटापट 5 मिनिटांमध्ये छान असा नाश्ता तयार करून देऊ शकतो। तर एका कढईमध्ये मी टाकलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे। लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या मी इथे टाकलेल्या आहेत। थोड्या लालसर होईपर्यंत थोड्या परतून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण इथे टाकूया 1 बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या आणि 1 टमाटर टाकूया। आता कांदे, टमाटर आणि हिरव्या मिरच्या सुद्धा मंद आचेवर छान अशा परतून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण इथे टाकूया 1 गाजर किसलेलं। गाजर पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण आपले जे आहे पास्ता आणखी हेल्दी करण्याकरता मी इथे गाजर टाकलेला आहे। तुम्हाला नको असल्यास तुम्ही स्किप करा आणि जर पाहिजे असल्यास तुम्ही टाकू शकता, पण खूप छान टेस्ट येते गाजर टाकल्यामुळे। त्यानंतर मी इथे टाकत आहे थोडंसं काळे मिरेपूड आणि 2 ते 3 छोटे चम्मच टोमॅटो सॉस टाकलेला आहे इथे। थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि थोडीशी हळद। छान मिक्स करून घ्यायचं। साहित्यसुद्धा अगदी मोजकं आहे। त्यानंतर आपण इथे टाकूया उकडलेले पास्ता, हे बघा। त्यानंतर आपण छान मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर शिजू द्यायचं। यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी ॲड करू शकता। तर आता 2 ते 3 मिनिटं आपण शिजू देऊया। तर हे बघा, आपले जे आहेत पास्ता एकदम तयार झालेले आहेत, परफेक्ट झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि गरमागरम पास्ता आपण सर्व करूया। हा पास्ता तुम्ही मुलांना कधी हाफ डेमध्ये म्हणजे सॅटर्डेला वगैरे मुलांना शाळेमध्ये टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्याला बनवू शकता मुलांना, किंवा मुलं जेव्हा शाळेतून घरी येतात तेव्हा सुद्धा मुलांना तुम्ही असं चटपटीत काहीतरी खायला करून देऊ शकता। तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। आणि सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद की तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितला, रेसिपी बघितली। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। साईडला बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ जे असतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार आणि सर्व रेसिपीज तुम्ही चांगल्या प्रकारे बघू शकणार। तर यावर मी आता थोडं वरून टोमॅटो सॉस टाकत आहे, मुलांचं फेवरेट। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तेव्हापर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या, हेल्दी फूड खात राहा आणि नेहमी हसत राहा आणि माझं चॅनल बघत राहा मराठी किचन विथ मनीषा। तर हे बघा, किती मस्त असा छान चटपटीत पास्ता इथे तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तर नेक्स्ट रेसिपीसुद्धा अशीच एखादी छान रेसिपी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी। तर बघत राहा मराठी किचन विथ मनीषा।